पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंद लहरी या ग्रंथातील 79 ओव्या झाल्या होत्या। आनंद प्राप्त होण्यात अडसर कोणाकोणाचा आहे, त्यात मुख्यतः माया आहे। मायेनं हे सगळं निर्माण केलं जगत। हेच काय करतं तर आत्मप्रभा किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यास अडचण करतं। त्यामुळं त्याचीच माहिती झाली आणि हे सगळं कोणापुढं आहे आणि कोणापुढं नाही या गोष्टीचा विचार मागे मांडला की जे अज्ञानीत त्यांना हे जगत आहे आणि जे ज्ञानीत, जे आता साधू संतांच्या संगतीतलेत आणि स्वतःही साधूपणाला पोहोचलेत, त्यांना हे पुढचं काही नाही। ज्ञानेश्वरी सांगते की आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाचे आघरा करीतसे आडवारा जगडंबरो हा किंवा विश्वाभासो हा। हे सगळं विश्वाभास आम्हाला याच्या अडचणीला येतो, म्हणजे जे काही अनुभवापर्यंत जायचं ते हेच सगळं समोर उभं राहतं। याचे जे काही असेल सुख दुःखात्मक अनुभव तेच सारखे राहतात पुढे। म्हणून सुखदुःख कोणापुढं राहणार नाहीत, तर ज्याला आता आनंद अनुभवायला मिळाला, थोडा जरी मिळाला, लहरी इतका जरी मिळाला, तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी हे सगळं मिथ्या ठरून जाईल। आता हे प्राप्त होण्यास आणखीन कोणाची गरज आहे? जासी सद्गुरु कृपा होय त्याचे मनपन विरोनी जाय। संकल्प विकल्पानुरे ठाय मारिसी होय मोक्षाचा तो। मिरासी होय मोक्षाचा। एकंदरीत काय आहे की या सगळ्याबरोबर हे सगळं समोर येणारं बाजूला निघायचंच असेल तर आधार कोणाचा पाहिजे, तर सद्गुरु कृपेचा आधार पाहिजे। कृपा म्हणजे काय, तर कृपा याचाच अर्थ की सद्गुरूंनी आमच्यावर केलेले अनंत प्रकारचे युक्त्यायुक्त्यानं निर्माण केलेले प्रबोध, म्हणजे कसं समजून दिलं आहे आणि किती समजलं आहे आपल्याला, तर जितकं ते समजून देण्याची तळमळ करतात। आणि आपल्याला जे समजतं हे कृपेमुळंच। एरवी काय आहे की अशा भेटी होतील, दर्शनही होतील, पण म्हणजे कृपा झाली असं होत नाही। आणि आम्ही बाह्य प्रकाराकडे, सांसारिक वस्तूची प्रगती किंवा आमच्या काही दुसऱ्या गोष्टीची प्रगती झाली म्हणजे कृपा झाली असं म्हणत असतो। पण खरा भाग असा आहे की आत्मसुखप्राप्ती मिळाली किंवा तत्पूर्वी आत्मसुखासाठी आत्मज्ञान मिळालं ही खरी कृपा आहे। आत्मज्ञान प्राप्ती व्हावी आणि आत्मज्ञान देण्याकरता तर ते नेहमीच तयार असतात, पण तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे ना। आत्मज्ञान पेलवण्याकरता आपल्या ठिकाणची सुद्धा अंतःकरणाची तयारी पाहिजे। मग हे अंतःकरण एकाएकी सहन करून घेत नाही, कारण हे गुह्य ज्ञान आहे। लगेच कळालं असं जर होत असतं तर मग गुह्य नाव कशाला आलं असतं। तर समजतं, पण कधी समजतं तर जितकं आपलं काय आहे सद्गुरूची संगती वाढत जाईल, सानिध्य वाढल, तितकं तितकं ह्या समजुतीकडं म्हणजेच आपल्या ठिकाणी जे कळतंय आणि आठवणीत राहतं ह्या दोन्ही गोष्टी घडतील। हे सगळं होण्याकरता आणखीन कोणाची अडचण असते तर मनाचीच।
मन काहीतरी संकल्प विकल्प करतं आणि आम्हाला तिथून काय आहे दूर कुठंतरी नेतं. मनुष्य प्रवचनाला बसो, कीर्तनाला बसो किंवा नामस्मरणाला बसो, मांडी घालून बसलेला असतो, पण मन जातं कुठंतरी. तो दिसतो बसलेला, पण त्याचं मन तिथंच असेल हे सांगता येत नाही. ते मात्र काय आहे बाहेर जातं. पण त्या मनाला एकच ठिकाण आहे की आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. तेच एक ठिकाण आहे की तिथं गेला असता मनाला कुठंच पळायचं वाटत नाही आणि पळतही नाही. सद्गुरूचे कृपेविण नवे मोक्षाचे साधन, जन्ममरणाचे बंधन न चुके जाण सर्वदा. तेव्हा मोक्षप्राप्ती ही सद्गुरूचीच कृपा आहे. आणि मोक्ष प्राप्त करण्याकरता जे साधन असतं ते साधनसुद्धा सद्गुरूच सांगतात. एरवी इतर साधनं अनेक असतील, पण ही सगळी साधनं मोक्षाकडे नेणारी असतात असं नाही. मोक्षापासून दूर नेणारी खूप असतात. याच्या सगळ्यामध्ये एकच आहे की सद्गुरूच्या सान्निध्यात बसूनच फक्त मोक्षप्राप्ती होते. सद्गुरूविन मोक्ष न मिळे कल्पांती. त्यांच्याशिवाय मोक्ष कधी मिळणार नाही. म्हणून मोक्ष काय हे समजून देणारे तेच आहेत. मोक्ष कसा प्राप्त करावा याचा पूर्ण विचार सांगणं म्हणजे साधन शिकवणं. हे सद्गुरूकडूनच होतं. सद्गुरू साधनाचं परोक्ष ज्ञान देतात आणि नंतर त्याचं अपरोक्षात सुद्धा रूपांतर करतात. आणि एकदा तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आली तर हीच का, ही अनुभूती आमची योग्य आहे का चुकली याची खात्रीसुद्धा तेच करतात. मग तिथून दृढ अपरोक्षता प्राप्त होत असते. जन्ममरणाचे बंधन न चुके जाण सर्वथा. तेव्हा मोक्ष हा शब्दच असा आहे किंवा मुक्त असा जो शब्द आहे तो जन्ममरणातून मुक्त. आणि पाठीमागं लागलेलं अनेक जन्माचं जे कर्म आहे त्यातून मुक्त होणं, त्यातून त्याला सगळ्या कर्माला आता मोक्ष मिळाला म्हणजे कर्मच संपली अशी जी काही दशा आहे की जिथं आता कर्म काहीही उरत नाही, हे कधी होत असतं तर मोक्षप्राप्तीनंतरच. एरवी जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म माग आहेत. शास्त्र तर सांगतं की तुमची काय सांसारिक कर्म संपतील कदाचित, पण मोक्षप्राप्तीचं साधन हे सुद्धा कर्मच आहे ना. साधन जे करतात तेही कर्म आहे. आणि एकदा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर मग काय, जसं हे सांगतात की काय आहे की कसलीच चिंता पुढं उरणार नाही. असं कधी होतं तर जेव्हा आपल्याला श्री गुरु सान्निध्यात योग्य प्रकारचा उपदेश मिळतो तेव्हा. म्हणून मग उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. ज्याचं भाग्य उजळलं त्याला चिंता कशाची होती, मला कसा मोक्ष प्राप्त होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. ही चिंताच आहे की. मग ही चिंता आत्ताच संपल की त्यांच्या ठिकाणी एकदा गेलो मग खरं असलेलं भाग्य होतंच, पण ते उजळलं गेलं. एक गुरु भक्ता ते निंदिती. एक गुरु म्हणजे काय म्हणती, जे जे गुरु ते सेविती, तयाशी प्राप्ती काय झाली. आता काय असतं की बुद्धिभेद करणारे खूप असतात. आपण करतो त्यात तुमचं असं नका करू तसं करा म्हणजे फुकटचे सल्ले देणारे खूप. आता इतर ठिकाणी देतही असतील, पण आपलं आणि श्री गुरुचं नातं हे काय आहे हे इतराला कळत नसतं. मग त्याने काय करायचं की तुम्ही हे जे करताय काय त्याचा उपयोग आहे. कित्येकानं काय केलं की व्यक्तीला महत्त्व देऊ नये, व्यक्तीकडं
त्याची काय आहे की उच्चता देऊ नये. त्याचं पाय धरान, त्याच्या अमुक करान तमुक करा हे कोणी सांगितले? कारण काय आहे की ती एक व्यक्ती, ते एक मनुष्य आहे. म्हणून असा जो विचार करतात ते त्या गुरुजवळ जाऊन काय म्हणत नाहीत, पण त्यांच्याकडं जाणाराला मात्र काय करतात, अडचणीत आणतात, निंदा करतात त्यांची. हे जातो ते कसं चुकतं हेच त्याला ते सांगत असतात. आणि तुला जे काही आहे गुरु गुरु तू म्हणतो, गुरु म्हणजे काय? कारण जे असतं ते आपल्यालाच समजत असतं. गुरु काय समजून देणार आहेत? आपल्यालाच समजतं. आपणच आपल्याला जे काय असेल ते जाणायचं असतं, आपणच आपलं ओळखायचं असतं. गुरु कशाला लागतात? आणि आपल्याला आपल्यातला देव हुडकून द्यायला ते काय करतील? तुमच्या काय अंतःकरणात हात घालतील का काय? हे सगळं काय असतं, हे आपल्यापुढं ह्याने आपली बुद्धी बाजूला सरकावी म्हणून अशा गोष्टी खूप मांडलेल्या असतात. आणि त्याच्यामुळं काय आहे की कधीकधी असं आहे, तुकोबारायसुद्धा म्हणतात की जास्त संताजवळ जर तुम्ही बसला तर त्यांचे काही दोषही तुम्हाला दिसतील आणि मग तुम्ही त्या दोषाकडेच निरखून पाहाल. त्यांच्याजवळ कसं, आता शेवटी मनुष्य आहे. जसं आपण म्हणतो की दिवा आहे, मग दिव्याच्या खाली अंधार असतोच की. मग दिवा एवढा सगळा घरभर प्रकाश करतो आणि दिव्याच्या खाली अंधार असतो. तसं गुरु म्हणलं की त्यांचं शरीर आलं, शरीराला असणाऱ्या काही गोष्टी आल्या, ते असतंच. मग त्याच्याप्रमाणे काय आहे, काही गुरुला वेगवेगळे कपडे घाला वाटतात, काही गुरुला अंगावर कपडाच घालायला नको वाटतं, उघडेच वागतात. मग हे सगळे काय आहे, असं कसं हे उघडे वागडे काय राहिले असं म्हणणारे काय? ह्यांना जर एवढं कळतं तर मग ह्याने कशाला असे प्रत्येक वेळेला नवे नवे कपडे किंवा उंची व कपडे घालावेत? उंची आसन कशाला पाहिजे? असे काही ना काहीतरी गुरुकडं बोट दाखवून बोलणारे खूप. म्हणजेच काय होतं, हे कुणासाठी चाललं आहे? तर ज्याचं मन कच्चं आहे त्याचं चाललं आहे. जे मनाचे आणि कानाचे हलके असतात त्यांच्या ठिकाणी जरा काही सांगितलं की मत बदलतं त्यांचं. आणि मग ते सांगतो तू निरखून बघ कसं कसं आहे त्यांचं. आणि जसं जसं ह्याला आता चुका शोधायला लागला म्हणजे काय दिसायला लागतात चुका. ह्या चुका दिसायला लागल्या की त्याच्या ठिकाणीसुद्धा काय फरक पडायला लागतो. पण इतकं सगळं काही कोणी म्हणत असू नये. जे गुरु सान्निध्यात राहतात किंवा जे गुरु ते सेविती, जे गुरुची सेवा करतात तेच फक्त प्राप्तीला जातात, तेच फक्त मोक्षाच्या ठिकाणी जातात. एरवी निंदक तर कधीच जात नाही. आणि निंदा करणारा किती दिवस करेल, शेवटी काय होतं, तोच पुन्हा बदलतो. कितीतरी वेळा असं झालं की अनेक निंदक पुन्हा तेच शरण आलेत. जसं ज्ञानोबारायला विसोबा हा सतत त्रास द्यायचा आणि तोच शरण आला. तोच आता काय आहे की मला काय भार माझं चुकलं, मला माफ करा म्हणायपर्यंत आला. म्हणजे हे होत असतं. पण पहिल्यांदा कुणाला तरी सांगून गुरुकडं जाण्याची वाट बंद पाडणं हे त्यांना आवडत असतं. सद्गुरु भजनी लाधले सुख, ते नेणती अज्ञान मूर्ख. विषय सुखे मातले देख, जन्म मरणाचे दुःख भोगीती. आता असं आहे की जो काही असेल साधन करणारा, त्याची साधनं जी चालू असतात ती याच्यासाठी चालतात की त्याला त्या साधनाचं प्रेम असतं, तेच साधन त्याला आवडत असतं. मग कोणी काय करतो, भजन म्हणतो. मग त्या भजनामध्ये जरी तेच पदं असली, तेच शब्द असले, रोज म्हणण्याची धाटी तीच जरी असली तरी त्याला मात्र भावनेने काय भर आलेला असतो आणि परत परत ते गावं म्हणावं असं त्याला आनंदाने वाटतं. एखाद्या वेळेस त्याला काही अडचण आली आणि राहिलं त्याचं भजन तर तो तळमळतो.
माझं भजन राहिलं, माझं भजन. आता त्या भजनानं असं म्हणतात की तुम्हाला काय दिलं भजनानं? तर जो भजन गात असतो तो म्हणतो मला समाधान दिलं. हे म्हणल्यावर माझं समाधान होतं आहे. मग समाधान हे त्याच्यापासून मिळालेलं काय आहे? मला फळच आहे. आणि समाधान हे सुख सानिध्यात आहे. सुख आणि समाधान हे दोन्ही काय आहेत? जवळचेच आहेत. सुख प्राप्त झाल्याशिवाय समाधान होत नाही आणि समाधानी असल्याशिवाय सुख मिळत नाही. मग हे दोन्ही कसे आहेत? एकमेकाचे जन्यजनक भाव संबंधाचेच आहेत. सुखामुळं समाधानाला जन्म मिळतो आणि समाधानानंच सुखालाही मिळतो. हे दोन्ही आहेत. पण ज्याच्या ठिकाणी काय आहे की हे सुख प्राप्त होण्यात तो आट्टासानं करत असतो, त्याच्या ठिकाणी मात्र या भजनाचं प्रेम असतं. पण अज्ञानाला कळत नाही. त्याला वाटतं काय असं करावं. मग आता ही एक साधक भजन म्हणतो, दुसरा साधक सेवा करतो, तिसरा साधक काय आहे की काहीतरी त्यांची इतर कामं करतो, दुसऱ्या प्रकारात करतो. हे सगळं आहेच, साधनच आहे. जसं आत्ता आपण म्हणलं की कोणी पद म्हणतं, त्यांच्याबद्दलचं गीत गातं, कोणी वाचन करतं, त्यांचेच ग्रंथ वाचतं, इतर संत महात्म्यांचे प्रासादिक ग्रंथ वाचतं, वाचन करतं, पाठांतर करतं. ही सगळी साधनाचेच भाग आहेत आणि त्यात त्याला सुख आहे. पण अज्ञानाला आपण काय करावं लागतं हेच कळत नसल्यामुळं अज्ञानातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणतीच गोष्ट टिकून करायची नाही. ती झाली की दुसरी, ते झाली की दुसरी, अर्धवट केल्यामुळं कशातच त्याला समाधान मिळायचं नाही. कोणतीच गोष्ट त्याची नीट नाही, करत नाही चांगला म्हणून तो अज्ञानी आणि मूर्ख आहे. त्याला जर टिकवून एखादी गोष्ट त्यांनी केली तर काय, जसं एक माकड होतं आणि त्याला वाटलं लोक आंबे खातात, आपण आपल्या स्वतःचंच एक झाड लावू, म्हणजे आपल्या मालकीचं आंब्याचं झाड झालं आणि आपल्याला किती आंबे खायला मिळतील. मग आता त्यांनी पाहिलं होतं, दुसरीकडे जाऊन त्यांनी कोय आणली आणि एका खड्डा केला आणि त्यात ते कोय लावली आणि पाणी घातलं. पण ते काय करायचं, 4 तासांनी उकरायचं. आली का त्याला अंकुर, पुन्हा 4. आता हे सतत उकरायला लागल्यावर ते त्याला अंकुर कसं यायचा, त्याला रोप कसं यायचं, ह्याला दम निघायचं नाही ना. प्रत्येक 4 तासात ते उघडूनच बघणार. मग आता असं अज्ञानाचं असतं. काय मिळालं, काय मिळतं, ह्यात काय आहे, म्हणजे त्याला असं वाटत असतं की जसं आपण काही काम केलं, काही विक्री केली तर पैसा हातात येतो, मग हे काय पैसे मिळाले म्हणता येतं. तसं असं काय करताना कुठं काय मिळतं आहे, पण त्याला दम निघत नाही. करल ते असं अर्धवट करून काहीतरी करतो. विषय सुखे मातले देख. आता विषय काय एक आहे का, 5 विषय आहेत. एक आणि असे कोणत्या एका इंद्रियाला विषय प्राप्त झाला तर दुसरं इंद्रिय गप्प बसतंय काय. तुकोबाराय म्हणतात की माझ्या इंद्रिया लागले भांडणं. मग आता एक म्हणतं एकालाच मिळलं, दुसरं म्हणतं मला का नाही मिळलं. म्हणजे हे इंद्रियसुद्धा आणि इंद्रियांची सुखंसुद्धा अनिश्चित तर आहेतच, पण त्या सुखात आपण मानलं तर सुख आहे, हे विषयाचं आहे. आणि त्या विषयी सुखालाच, तिथल्या तेवढ्या सुखाला मी सुखी झालो म्हणत असल्यामुळं जन्ममरणाचं दुःख त्याला भोगावं लागतं. जैसी नपुसकाची पद्मिनी आलिया सुख नुपजे अंतःकरणी, किंवा उल्कासी दिनमणी देखता नयनी सुख काय. आता दुसरं दाखवलं आहे की जो इतर पुरुष असतो त्याच्यासाठी काय आहे, भगवंतानी असंच एक योजना करून ठेवली की कुठलाही पुरुष, कुठली तरी स्त्री, त्यांचे योजनेत त्यांचे काय आहे, ब्रह्मदेवानं गाठी बांधल्यात, लग्न होतं आणि जो तो त्या विषय सुखासाठी असतो, नवरा बायको त्यासाठी. पण ज्याच्याजवळ पुरुषत्वच नाही त्याला त्याची बायको काय, आणि एखादी अत्यंत सुंदर, तिला काय पद्मिनी म्हटलं, ती एक स्त्रियांच्या सुंदरपणातली एक जात आहे,
तशी जरी मिळाली तर याच्या ठिकाणी त्याची क्षमताच नाही तर काय. मग दुसरं दिलं की जसा उल्कू म्हणजे घुबड आणि हे रात्रीच फिरणारं पक्षी, त्याला सूर्य कसा माहीत असेल. त्याच्या ठिकाणी काय, देखता नयनी सुख काय उल्कासी दिनमनी, म्हणजे सूर्य जर त्याने पाहिला तर ह्याला सूर्य म्हणतात, हा प्रकाश देणारा आहे आणि ह्यामुळं सगळे लोक उठून कामाला लागतात. हेच त्याला माहीत नाही, कारण सूर्य असतानंतरच ते बाहेर फिरणार आहे. रात्रीच त्याला दिसतं आणि रात्रीच ते शिकार शोधत असतं. त्यामुळं याच्या ठिकाणी सूर्याचं ज्ञान नाही आणि दिसला सूर्य तर उलटं हे असलं काय म्हणून तो अडचणीत कुठतरी जाऊन बसेल. गर्भांधासी लावण्यता गर्धभासी सुगंधता सुकरू मिष्टान्न भोगता हे सर्वथा न घडेची. आता काही गोष्टी अशा दिल्यात, नाथांचं वाङ्मयच असं आहे की रामायण असो, भागवत असो किंवा इतर सगळे साहित्य असो, त्यांच्यात एकदा उदाहरण द्यायला लागले म्हणजे द्यायचे, दृष्टांतच द्यायचे, पण किती खालच्या दर्जाचं देतो ह्याचासुद्धा विचार त्यांच्याकडून असतो. त्यांच्या ठिकाणी काय आहे, अत्यंत खाली. म्हणजे मग त्यांच्या हरिपाठात त्यांनी म्हणलं आहे की जो नामापासून दूर आहे त्याचं काय, म्हणजे याला त्याचं वंश आहे तो तरी योग्य आहे का, तो काय आहे असा, त्याची काय माय गेली होती भूतापासी, इतकं ते काय खालच्या दर्जाचं बोलतात. त्याला आपण काय म्हणूया, ग्रामीण दृष्टांत हे लागतातच. कारण ग्रामीण ह्याचाच अर्थ न कळता, कमी कळणारा, फारसा अर्थ त्याला उकलत नाही. त्याला असल्या गोष्टी माहीत असतात म्हणून त्या पद्धतीचं त्यांनी बोलायचं. पण हे सगळं बोलणं संतांना शोभतं, कुणालाही शोभत नाही ना. आपल्यासारख्याला ते बोलायचं झालं तर मग आपल्यालाही वाटत नाही, कारण आपली संता इतकी शुद्धता झालेली नसते. आता त्याच्याकरता त्याने दिलं आहे की जो गर्भांध आहे, म्हणजे आईच्या पोटातून जन्माला येतानाच अंध आहे, आणि त्याला सांगितलं की तुझ्याजवळ बसलेली अत्यंत लावण्यवती नाही तर दुसरं हे बघा, हे अतिशय सुरेख असा सोन्याचा दागिना आहे, नाही तर हा बघ हा मोती कसा पाणीदार आहे. आता त्याला कसं कळायचं, म्हणजे त्याला कुठल्याच गोष्टी कळत नाही. हे दूध आहे, हे पांढऱ्या रंगाचं असतं, मग पांढरा म्हणजे कसला असं म्हणाल. ह्यांनी सांगायचं बगळ्यासारखा, बगळा म्हणजे कसा, आणि त्याला कशाचं उपमा द्यावं, कारण त्याला पाहणं दिसणं आणि ते त्या नंतर अंध झाला तर त्याला समजेल तरी, पण जन्मांध म्हणलं ह्याने, मग त्याला जसं काही समजत नाही. गर्धभासी सुगंधता. आता काय आहे, एक मालक आपला हौशी होता, त्याने गाढव पाळलं आणि ते धुतलं गाढव. ते धुतलं ते कसं, सुवासिक साबणानं, साबण घेऊन त्याला सगळ्या अंगाला चोपडलं, धुवून काढलं, अगदी झालं. त्याला थोडा वेळ बाजूला सोडलं की हे गेलं की राखेवर लोळायला लागलं. मग आता त्याला सुगंधाचं काय आहे. आणि त्याच्यानंतर सुकरू मिष्टान्न भोगता. सुकर म्हणजे गावात फिरणारं असतं ते जनावर, त्याला मिष्टान्न काय, त्याचा आहारच तो नाही. त्याचा आहार जर काही आहे, अवांतर आहे, तर त्याला एखाद्याने लाडू पेढे नेऊन ठेवले, खाईल की कदाचित, पण हे कसं म्हणलं ह्याचं काही चव नाही खरी, त्याला आपण जे खात असतो तेच बरं असं तो म्हणेल. हे सर्वथा न घडेची. तेव्हा या गोष्टी घडत नाहीत, कारण ते त्याचे भोगते नाहीत, त्यामुळं त्यांना ते काही नाही. श्वानासी सेज सुमनाची, बधिरासी गोडी कीर्तनाची, रोगियासी मिष्टान्नाची, लागे रुची हे न घडेची. आता हे सगळे उदाहरणं का दिलेत, तर मूर्ख अज्ञानी ह्यांना सद्गुरू काय, गुरुसेवा काय आणि गुरुकडं जावं लागतं हे कळलंच नाही, त्याची उदाहरणं आहेत. त्यातही आताचं उदाहरण दिलं की आता काय आहे, अलीकडं होतं आहे
नाथरायाने जरी उदाहरण दिलं असलं तरी असं आहे की कुत्रे पाळायचे आणि मालक बसतो ना त्याच्या शेजारी त्या सोप्यावर कुत्रं बसलेलं असतं, बिछाण्यावर बसलेलं असतं. आता ते म्हणतात की कुत्र्याला सुमनाची सेज म्हणजे फुलाची अंथरूण केलं आणि त्याच्यावर कुत्रं, तेही होऊ लागलं. पेशव्याची नेमणूक व्हायची होती तेव्हा तपासणी करायला सुरुवात झाली. तेव्हा काय केलं, एकजण घरात आहेत नाहीत तेवढे दागिने घातले आणि अत्तेचे उंची वस्त्र घातली. त्यांना वाटलं की आता हा पेशवा होण्याच्या लायकीचा आहे म्हणून गेला. मग ते त्या बाहेरून येणाऱ्या माणूस भेटायला यायच्या आधी द्वारपालानं सांगितलं, मला खूप अंगावर दागदागिने घातलेत आणि अतिशय सगळं अंग अलंकार कपडे घालून आलेत. ते म्हणजे थोडे वेळ थांबव त्याला. आणि मग पेशव्याने काय केलं, घरातले दागिने काढले, आपल्या गळ्यातले सगळे काढले आणि स्वतःच्या कुत्र्याला घातले. सगळ्या कुत्र्याला गळ्यात माळा अमुक तमुक आणि आपण मात्र एक उपरणं पांघरलं आणि बसले. कुत्रं शेजारी. म्हणजे त्यांनी दाखवलं हे असलं माझ्या कुत्र्याला आहे, तू काय का माझ्या पुढं दाखवतो ऐश्वर्य. एकंदरीत काय आहे की असं कधी घडतं का, हे आता अवांतर लाड सुरू झाले त्यामुळं कोणी काही त्याच्यासाठी आपण कुठंतरी उरलेली भाकरी टाकतो दारात, ते कुत्रं तेवढ्या एका चतकोरावर निघून जातं. तर हे त्याची बिस्किटं काय, त्याला दूध काय, सगळं लागतं. असं कधी घडलं का. नाथाला म्हणायचं असतं बधिराशी गोडी कीर्तनाची. आता तो ठार बाहेर आहे, त्याला कीर्तन आवडतं, कसं म्हणेल तो कीर्तन, त्याला ऐकूच जायचं नाही तर काय. आणि बसला कीर्तनात तरी काय चाललंय कोणाला माहीत. रोगी अशी मिष्टान्नाची लागे रुची हे न घडेची. आणि आता जो आजारी आहे त्याच्या जिभेची चवच गेलेली असते. त्याला कोणतंही दिला आहार तरी तो म्हणतो हे चवदार नाहीच. काहीचं तर म्हणणं असतं हे मातीसारखं लागतंय. का तर अन्न वाईट नाही, ह्याच्या जिभेची चव निघून गेली. कशाने गेली तर त्याच्या अंगात ताप आहे, त्याच्या तापाने त्याला यातली चव लागत नसल्यामुळं त्याच्यापुढं जसं मिष्टान्नाचा काही उपयोग नाही, कुत्र्याला सुमन सेजेचा उपयोग नाही, बधिराशी कीर्तन आहे गोडी नाही, आणि रोगी अशी जे काय असेल ते अन्न योग्य वाटणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. श्री गुरुदेव.